जागवणं म्हणजे नेमकं काय? तर जागवणं काय तुकोबाराय काय सांगतील आपण तुकोबार यांची पायाची दुरी बनवू शकत नाही, पण एक्झाम्पल म्हणून मी एक उदाहरण सांगेल भैया. उत्तानपाद राजा जागवणं काय असतं, संतांचे उपकार काय असतात मोजून 2-5 मिनिटात पटवेल म्हणजे तुमच्या लक्षात येईल. उत्तानपाद राजाच्या 2 पत्त्या, पहिली होती सुनीती, दुसरी होती सुरुची. संतांचे काय उपकार असतात लक्षपूर्वक ऐका. उत्तानपाद राजाच्या 2 पत्न्या, पहिली सुनीती आणि दुसरी होती सुरुची. पहिले 2 बेटी आहेत. राजाच्या 2 बायका होत्या, पहिली सुनीती आणि दुसरी सुरुची. हाय शास्त्र शुद्ध पद्धत नाव आहे ना. आता म्हणा आजी माय जर गोष्ट सांगस ना त्या मावी राजाला 2 बायका राहतील, पण एक आवडती आवडती ना आवडती या 2 येतीस त्या सुनीती आणि सुरुची. फक्त पहिल्या लोकांना नाव माहिती नव्हते म्हणून तसं म्हणत होते नाही का. सुनीती आणि सुरुची. सुनीतीचा पहिला मुलगा, हे दादा हे राजा हे भाऊ तू पाय पडासाठी उठजो नको हा भाऊ. गण किडा पाडा यात्रा 10, 10:30, 11 वाजे यात्रे तव लोगून मला आता ना हातात फिरावा मग वाव चालणार भाऊ. पुरं वावर बी वैर आहे ना नाही पुरं काहीच नाही. हां मोठा चाचे चेन्ना लावतणार तुम्ही. आता उठू नका कोणी उठजात नका. नाही मी दाखल आली इथला करता सुटीले शानला समजी जा असं. काय असतं माहिती आहे का, कीर्तनाचे नियम असतात. कीर्तनात व्यर्थ बडबड करायचं नसतं, कारण कीर्तनाची मर्यादा मी प्रत्येक कीर्तनातून सांगतो. कीर्तनी बडबड करेल जो कोणी बेडूक होऊन येईल जन्मा. कीर्तनात व्यर्थ बडबड करायचं नसतं. सुरुची आणि सुनीती 2 मुली आहेत, 2 पत्नी आहेत. पहिलीचा मुलगा होता ध्रुव आणि सुरुचीचा मुलगा होता उत्तम. आता मोठीचा मुलगा उत्तानपाद राजाच्या मांडीवर जाऊन बसलेला आहे. मांडीवर लहानी आईनं बघितलं, सावत्राईनं बघितलं आणि सावत्राईनं बघितल्याच्या नंतर ध्रुवाला सांगायला लागली, ध्रुवा तुला जर या मांडीवर बसायचं असेल तर माझ्या पोटी जन्माला यावं लागेल, तर तू या मांडीवर बसू शकतो, अन्यथा तुला इथं बसण्याचा अधिकार नाही. या ध्रुवाला हात धरून उठवलं. ध्रुव रडायला लागला. रडता रडताना त्याच्या आईकडे गेला, सुनीतीकडे, आणि सुनीतीला सांगायला लागला, म्हणले आई मी माझ्या बापाच्या मांडीवर बसलो होतो, लहानी आईनं मला उठवलं. आई लहानी आईनं माझ्या बापाच्या मांडीवरनं उठवलं आणि लहानी आई बोलताना मला बोलून गेली की बाळ ध्रुवा तुला जर या मांडीवर बसायचं असेल तर माझ्या पोटी जन्माला यावं लागेल, तर तू इथं बसू शकतो, अन्यथा तुला इथं बसण्याचा अधिकार नाही. आई मी माझ्या बापाच्या मांडीवर बसू शकणार नाही का ग. आई पण रडायला लागली. आईनं सांगितलं लेका बापाच्या मांडीवर बसला तिथून तुला तुझ्या लहानी आईनं उठवलं. अरे बापाच्या मांडीवर बसला म्हणून लहानी आईनं उठवलं. अरे बसला अशा जागेवर जिथून तुझ्या आईनं तुला उठवलं. अरे अशा जागेवर जाऊन बस जिथून तुला कोणी उठवणार नाही. म्हणले आई अशी जागा मला कोण देणार आहे. बेटा अशी जागा देणारा ब्रह्मांडाचा धनिया त्या जगाच्या मालकाची गाठभेट करून घे, त्या देवाचं दर्शन घे आणि देवाकडनं अशी जागा मागून घे म्हणली. आई जर देवाकडनं अशी जागा मागायची असेल तर भगवंत कुठं भेटणार आहे मला. आईनं सांगितलं बेटा भगवंत एवढं सहज आणि सोपं भेटणार नाहीये, त्याचा शोध घ्यावा लागेल. म्हणले शोध कुठं. निघ म्हणले अरण्यामध्ये. ध्रुव 5 वर्षाचं पोरग आहे. 5 वर्षाच्या पोराला मायनं सांगितलं 5 वर्षाचं पोरग भगवंताच्या प्राप्तीसाठी निघालं. किती मोठी आनंदाची गोष्ट आहे. 5 वर्षाच्या लेकराला कळतंय की भगवंताची प्राप्ती करून घ्यायची. 5 वर्षाच्या पोराला. हो गाव चांगलं आहे तुमनं. काही गावेस मा लोके वय जास्त तरी सुधरत नाही. हो बाकीना 70, 75 वरीस ना एखादं रोज खाटकीन दारमा उभा राहतच. मग तो खाटकी सांगस काका आज बकरा कटने वाला नहीं. का बर भाऊ आज तुम्हारे लोगों की एकादशी. असं का काय उपयोग ना 75 वरीस न वय घे तरी. हां त्यांना त्या चालले पपई पिकते ते फायदेशीर राहतं. विठ्ठल 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 हरी विठ्ठल विठ्ठल. 5 वर्षाच्या लेकरांना मायनं सांगितल्याच्या नंतर ऐकावं महाराज आनंद वाटतो परमार्थाच्या काही गोष्टी ऐकल्याच्या नंतर. 5 वर्षाच्या लेकरांना माईचं ऐकावं. अरे बापानं सांगावं की बेटा तुला 14 वर्षाच्या वनवासाला जावंच लागेल. हो हां म्हणा इशारा काय मुकला समजणार नाही तो तुम्हाला ध्यान माही घेऊ.
बापानं सांगितलं बेटा 14 वर्षाच्या वनवासाला जावंच लागेल. बापाचा शब्द टाळला नाही, प्रतिप्रश्नच केला नाही. 14 वर्षाचा वनवासाला का जावं लागेल बापाला विचारलंच नाही. बापानं सांगितलं म्हणून 14 वर्षाच्या वनवासाला निघाला मुलगा म्हणजे प्रभू रामचंद्र. हो, आपले भगवंताचा नियम असा आहे की बापाच्या विरोधात गेला नाही. आणि आपला 10वी 12वी शिकेल सांगताच हे आमना मत हलकाने सुधरतच नाही. म्हणा मित्रच माही लागच, म्हणा मित्र टिंगल करतात. अरे जर तुना मित्र तुना समोर तुना बापने टिंगल करतो तीन राखेल टाकी शिलगाय देते असले काय चटाडा हा मित्र असले. हां म्हणा थोडं खरं बोलणार आज. हां जर तो तुमच्या बापाची इज्जत करत नाही त्याला मित्र तरी कसं म्हणावं. बरोबर आहे की नाही. जो मित्र आपल्या बापाची इज्जत करत नाही त्याला मित्र नाही. कुत्राला सुद्धा जागा देऊ पण त्याला उभं करू. विठ्ठल 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 पाच वर्षाच्या लेकरानं भगवंताच्या प्राप्तीसाठी अरण्याचा मार्ग धरला. अरण्यामध्ये फिरत होता ध्रुव. फिरत असताना आवाज देतोय भगवंताला. नारद महर्षी पृथ्वी प्रदक्षिणा करत होते. पृथ्वी प्रदक्षिणा करत असताना नारद महर्षींचं लक्ष गेलं. अरे 5 वर्षाचं बालक फिरतंय. जवळ आले, विचारलं बाळ कोण आहे. म्हणले मी उत्तानपाद राजांचा मुलगा. बाळ एवढ्या अरण्यामध्ये फिरण्याचं काय कारण. म्हणले काही नाही, मी बापाच्या मांडीवर बसलो होतो. लहान आईनं मला उठवलं. लहान आईनं उठवलं. मी माझ्या माईकडे गेलो. माझ्या माईला सांगितलं आई माझ्या बापाच्या मांडीवरनं मला लहान आईनं उठवलं. माईनं सांगितलं बेटा तुझ्या बापाच्या मांडीवर नव्हतो लहान आईनं उठवलं. जा जगाच्या मालकाकडनं अशी जागा मागून घे जिथून तुला कोणी उठ म्हणणार नाही. म्हणून मी त्या देवाकडे जागा घेण्यासाठी निघालोय. 5 वर्षाचं पोरगं देवाच्या भेटीसाठी निघाले. नारद महर्षी हसायला लागले. बाळ अरे तू 5 वर्षाचा आहे. जपी तपी संन्यासी साधूंचं पूर्ण आयुष्य खर्च झालं तरी त्यांना देव भेटला नाही. 5 वर्षाच्या वयात देवाची प्राप्ती करायला निघाला. देव एवढा सोपा आहे का. देव एवढा सहज भेटणार आहे का. म्हणले घरी जा. त्या 5 वर्षाच्या ध्रुवानं सांगितलं जोपर्यंत भगवंताची प्राप्ती होत नाही तोवर घरी जायचंच नाही. म्हणले 5 वर्षाचं पोरगाची जिद्द बघा ना. नारद महर्षी सुद्धा विचार करतात 5 वर्षाचं पोरगं पण देवाला भेटण्याची काही ओढ आहे. म्हणले नारद महर्षी सांगतात पक्का बघतो खरा पण जर तुला देवाची प्राप्ती करून घ्यायची असेल ना बाळ तर त्याच्यासाठी तुला मी सांगतो त्या नियमाचं पालन करावं लागेल. ए पोरावर पायावर रे. हो भाऊ. हो आप्पा. ए हो भाऊ पायावर रे. हो मंदा तू चप्पल काढ रे काका. आले आज काय तन मात ना भाऊ. पाकच नाही वय राहिना म्हणतं शेवट लगून बड पीक उलगी घेतो. कठीण काम आहे भाऊ. आणि नेमकं म्हणा काय उलट वय घे मेरवर आरंड्या लावाय घ्या चांगलं पीक दाबाय घे झालं. विठ्ठल 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 2 मिनटं जास्तीची घेतो. राग धरू नका. मी प्रत्येक कीर्तनमा सांगत बहिणी सण तुमना पाय पडीस नाही. राग नका दर्जात. पहिले बी सांगा ना आत्ते बी सांगा तुमना पोरगा बोल राहनो तुमना भाऊ बोल राहनो हक्का त्याने बोलसू. या पोरेस ना डोकसा चाला ना बंद होई गे. का बर खावाले चांगलं भेटत नाही बहिणीचं. तुम्ही यासले चांगलं खावाडत जा. नेमकं इथलं उलटं होई जायचे म्हणे ती क्लिप बरीच व्हायरल होई जायले. आणि मला ते आवर्जून सांगा ना आवडी राहणे या इथला किडा पाडणार पहिला पाहिजे. त्यामुळे तुम्ही ना थोडा कटाया करतच नाही रांधाले. हा कटाया नड राह ना बहिणीसो. हां तुम्ही ना संध्याकाळ वहिनी का नवरा असा कॉटवर खुर्चीवर बटेल राह ना का त्या नवराला लगेच पुजलाय ना माय हो टोकसा बी दुखी राह ना कंबर बी ठणकी राह ना मजा ना जीव करा ना का माय खिचडी टाक देऊ माय आयतून खिचडीन परसादी या पोरे बटा बिंडो कोई घ्यात माय हो अक्कलच राहिनी नाही या पोरीला. चांगलं खावडं जावं बहिणीसो. हां आई खिचडी ना सत्याना अशी आहो काय करते ना पोरे. इथलं सांगेलवर बी सुधरत नाही त्यासले. त्याच ना बी दोष नाही ना हो साहेब. शाळामा घ्यात का आई मन माय रातनी खिचडी डबामा भर देस. शाळामा घ्यात का तटे बी खिचडीच खातस. घर उन्हात का घर बी रातले खिचडी अगो रातनी खिचडी गरम करीन डबामा सकाळ मग तीच राहत खिचडी काय काय नाही येडावे घ्यातल्या. सकाळी पाहिजे ना बहिणीसून 2 भाकरी टाकले जा. संध्याकाळले नवरा बायको दोन्ही अर्धे अर्धे खायले जाऊन दोन्ही पोरले अर्धली खावलं जा पण भाकरी दडका जा हो सोन चिडी सोन. आई खिचडी परसाद या पुरेच ना डोकसा चालतात नाही. हां त्यासले 50 दाव सांगा नेमन बटा तो तरी बी कसा बसेल.
कीर्तन माहीत रे तुम्ही तू पाहिलं मडी ना हा बडेले हा टेगेने तो का असा विचार माय सुट्टा करले मावर का असा उडायतो ते आय कीर्तन आहे रे भाऊ ओ आप्पा बेकार दांगडोय भाऊ. पाच वर्षाचं पोरगे महाराज भगवंताच्या प्राप्तीसाठी निघाले. आपला 15-15 वरीस ना किडा पाड राहिना. विठ्ठल 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 नारद महर्षींनी सांगितलं जर भगवंताची प्राप्ती करायची असेल तर देव एवढा सोपा आणि स्वस्त नाही बेटा. मी सांगतो त्या नियमाचं पालन करायचं. म्हणले सांगा ना म्हणतं. नारद महर्षींनी सांगितलं बेटा भगवंताची प्राप्ती करायची असेल नियमाचं पालन करावं लागेल. म्हणले भगवंत सांगा ना. म्हणले तुम्हाला एक वेळचा उपवास करावा लागेल. 5 वर्षाचं पोरग आहे गुरुजी साहेब 5 वर्षाचं पोरग आहे पण नियमाचं पालन करायचं. एक वेळचा उपवास करायचा. एक वेळ जेवण करायचंय. आणि जेवण बी अरण्यामध्ये कोण देणार आहे पाला पाचोडा खाऊन. एक वेळचा पाला पाचोडा खायचा. एक वेळचा उपवास करायचा आहे. पुढे जाऊन सांगितलं फक्त श्वास घ्यायचा आहे. आता पाला पाचोडा तेही खाणं बंद झालेलं आहे. फक्त श्वास घ्यायचा. पुढे जाऊन असं सांगितलं आता श्वास घेणं सुद्धा श्वासाचा सुद्धा उपवास करायचा आहे. म्हणजे श्वास घेणं सुद्धा बंद करायचा. 5 वर्षाच्या लेकरानं श्वास घेणं बंद केलं. देवादी देवांना श्वास घ्यायला त्रास व्हायला लागला. कोणता भक्त जर मागणी करत असेल भगवंताच्या भेटीची तर देवांना तो त्रास होतो आणि इकडे सगळे देवादी देवांना त्रास व्हायला लागला. तेव्हा सगळ्या देवांनी विष्णू भगवंताकडे जाऊन सांगितलं म्हणले आम्हाला श्वास घ्यायला त्रास होतोय. म्हणजे नक्कीच कोणता भक्त तुमची आराधना करतोय तुमचं बोलावण्याची आज धरून बसलेला. माझ्या विष्णू भगवंतांना जाऊन बघावं. अरण्यामध्ये 5 वर्षाचं पोरगं नामचिंतन करतोय. 5 वर्षाच्या पोराला बघून माझ्या भगवंताच्या डोळ्यात अश्रू होते. देवानं सांगितलं बाळ एवढ्या कमी वयात माझ्या प्राप्तीसाठी निघालास. म्हणले हो. जसं कुंती मातेनं देवाला बघून स्तुती करावी तसं ध्रुव सुद्धा देवाची स्तुती करण्याच्या योग्य नव्हता. पण भगवंतानं डोक्यावर हात ठेवला आणि कृपा केली. आणि कृपा केल्याच्या नंतर देवाची स्तुती करायला लागला. देवानं सांगितलं म्हणले येण्याचं कारण. येण्याचं सगळं वृत्तांत सांगितलं. माझ्या बापाच्या मांडीवर बसलो होतो. लहान आईनं उठवलं आणि इथपर्यंत आलो फक्त भगवंता तुमच्या प्राप्तीसाठी. आईनं सांगितलं देवाकडनं अशी जागा मागून घे जिथून तुला कोणी उठ म्हणणार नाही. माझ्या भगवंतानं ध्रुवाला जागा दिली. अशी जागा दिली तेव्हापासून तर आत्तापर्यंत त्याला कोणी उठवायची ताकदच नाही. अशी जागा माझ्या ध्रुवानं मागून घेतली. तुमच्या मनात प्रश्न असेल अशी जागा कोणती. ज्या आकाशामध्ये चांदण्या चकाकतात ना त्यांच्यामध्ये जो जास्तीचा चकाकणारा तारा आहे त्याला आपण ध्रुव तारा म्हणतो. त्या ध्रुवाला माझ्या भगवंतानं अशी जागा दिली जिथून त्याला कोणी उठ म्हणत नाही. अशी जागा प्राप्त करून घेतली ध्रुवानं फक्त नामचिंतनाच्या ताकदीवर. आणि माझा प्रश्न ध्रुवानं जर भगवंताची प्राप्ती करून घेतली तर ध्रुवाला अगोदर भेटलं कोण. अगोदर कोण भेटलं. अगोदर नारद महर्षी भेटले म्हणजे संत भेटले. संत भेटले म्हणून भगवंताची प्राप्ती आहे. आणि संत भेटल्याच्या नंतरच भगवंताची प्राप्ती होते. फॉर एक्झाम्पल मी नेहमी कीर्तनातून सांगतो जर का आमदाराला भेटायचं असेल तर अगोदर पियाला भेटावं लागतं. डॉक्टरांना भेटायचं असेल तर अगोदर कंपाऊंडरला भेटावं लागतं. जर तुम्हाला प्रिन्सिपलला भेटायचं असेल तर अगोदर शिपाई काकांना भेटावं लागतं. मग आता मला सांगा जर प्रिन्सिपलला भेटायचं असेल तर शिपाई काकांना भेटावं लागतं. डॉक्टरांना भेटायचं असेल तर कंपाऊंडर दादाला भेटावं लागतं. आमदार साहेबांना भेटायचं असेल तर तुम्हाला पियेला भेटावं लागतं. मग जगाच्या मालकाची गाठ भेट करून देणारे संत आहेत. जोपर्यंत जीवनात संत येत नाही तोपर्यंत भगवंताची प्राप्ती नाही. हो संत येत नाही तोपर्यंत भगवंताची प्राप्ती नाही. आणि संतांचे हेच तर उपकार आहे. तुम्ही म्हणसान महाराज संतांचे उपकार आहे संतांचे उपकार आहे. साधकांनी तेच सांगितलं संतांचे उपकार तुम्ही म्हणता. मग जसं की एखादी भाऊजाई किंवा एखादी नणंदबाई किंवा एखादी बहीण दुसऱ्या बहिणीच्याकडे गेली तर ती बहीण तिला साडी नेसवते जेव घालते. मग जेव्हा ती बहीण हिच्याकडे येते तेव्हा ही पण जेव घालते आणि साडी नेसवते म्हणजे परतफेड झाली. किंवा एखादी मैत्रीण तुमच्याकडे आली तिला तुम्ही जीव घातला साडी नेसवली पण जेव्हा तुम्ही तिच्याकडे जाता ती पण जीव घालते तुम्हाला साडी नेसवते. उपकार येणार आहे ना परतफेड झाली ना. मग तसं साधकांनी तुकोबारायांना सांगितलं जर संतांचे आपल्यावर उपकार आहे मग काहीतरी देऊन त्यांच्या उपकारातून उतराय व्हायचंय. काहीतरी देऊन उतराय व्हायचंय. हरी विठ्ठल 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 विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. साधकांनी सांगितलं काहीतरी देऊन त्यांच्या उपकारातून उतराई व्हायचे. मग साधकांना पटवण्यासाठी तुकोबाराय सांगतात काहीतरी देऊन त्यांच्या उपकारातून उतराई व्हायचं तरी कसं. अरे आपण जास्तचा जीव कशात आहे आपला. जर तुम्ही गावाला जातात, उदाहरण म्हणून सांगेल, गावाला जातात तुम्ही, कपडा एकदम स्वच्छ धुतात, त्याला प्रेस केलेलं असतं साहेब, बरोबर आहे ना, प्रेस केलेलं असतं. जेव्हा तुम्ही बसने प्रवास करतात, गाडीवर बसायच्या आधी तुम्ही पहिले सीट साफ करतास. का बर? कपडा खराब नको आले. म्हणजे तुम्हाला जीव कोठेशे कपडाच मा. बहिणीसून तुम्ही जर नवी साडी नेशल राहणार नाही, एस टीमा जाणार ते पहिली एस टीनं भले नेणारीन का बाई होय ना तरीसुद्धा सीटनीकडे दकस. बरोबर आहे ना. का? कारण आज मी नवी साडी परिधान केली, साडी खराब नाही झाली पाहिजे. तुमचा आता सध्या जीव प्रवासात आहात म्हणून कशामा आहे, नवी साडी नेसेलेत किंवा नवा कपडा घालेलेत म्हणशील, कपड्यांमध्ये जीव आहे. सीट पहिले पुसतस आणि मग बसतस, बरोबर. जीव कशात आहे तुमचा आता, कपड्यांमध्ये. पण अचानक नको घडायला असं घडलं, समोरून एखादी गाडी आली आणि आपण ज्या गाडीत बसलो त्या गाडीला धडकली, म्हणजे ॲक्सिडेंट झाला. ॲक्सिडेंट झाल्याच्या नंतर आपला पाय समजा तुटला, पंजाले काहीतरी जखम होईनी बुवा, पुढे ना पंजाच तुटी घ्या, समजा समजा सांग राहिनो, लगेच पायदा पडायला लागल्यात लोक, पंजा तुटना बुवा. ज्या कपड्यांमध्ये तुमचा जीव होता, जो शर्ट खराब व्हायला नको असं तुम्हाला वाटत होतं, पण पाय तुटल्याच्या नंतर ते शर्ट काढून पायले गुंडाळतस, जास्त रक्त नको निघाले, बरोबर आहे ना. ज्या शर्टामध्ये जीव होता, आता कुठं आला तुमचा जीव, शरीरावर आला, म्हणजे रक्त जायला नको, बरोबर आहे ना. मग तुम्ही दवाखान्यात गेलात, दवाखान्यात गेल्याच्या नंतर डॉक्टर साहेबांनी सांगितलं तुम्हाला डायबिटीज आहे, जर तुम्ही जास्त वेळ थांबलात तर तुम्ही मरू शकतात किंवा पूर्ण पाय काढावा लागेल. जर तुम्हाला सावध व्हायचं असेल तर एक काम करा, तेवढा पायाचा पंजा तोडून घ्या. मग आपण म्हणतोच पायना पंजा तुटानं काय हो, पण मन पोरगा लिहू दे, मन पोरगा 2 पैसा खर्चीन आणि पाय क्लिअर कर टाकीन. पोरगा जर मुंबईला असेल किंवा लांब असेल, पोरगा येऊन वाटतं का डॉक्टरला सांगतं थांबा डॉक्टर साहेब 2 दिन मन पोरगा इराना, 2 दिन डायबिटीज पेशंट आहेत हो, पंजामाना 1000 गुडघा लगून घ्या. डॉक्टर सांगा 7 गुडघा लगून पाय काढणं पडीन. पोऱ्या काल दिन आहे डॉक्टर साहेब आज ना दिन थांबी जा, काल दिन चेक कर, गुडघान वरी घेते, तिकीटानू गुडघान वरी घ्यात. डॉक्टर म्हणे आता 8 पाय काढणं पडीन, नाही ते मरणं अव एकच पर्याय आहे. मग तो माणूस शेवटी सांगतो अख्खा फर्या माई उपाड्य दादा पण जीव वाचाड म्हणा, बरोबर आहे ना, बरोबर आहे ना. पूर्ण पाय काढून घे पण माझा जीव वाचव. अगोदर तुमचा जीव कशात होता, कपड्यात, कपड्यात जीव होता, कपड्याला दाग लागायला नको, पाय तुटना कपडा सोडना जीव पाय मा. आता पाय म्हणजे शरीर वाचाड नाही, शरीरात जीव होता, पण डॉक्टरांनी सांगितलं जर शरीराच्या नादात पडला तर जीव गमवावा लागेल. मग आपण म्हणतो पाय घ्या ते चालेल पण मला जीव तरी वाचा डॉक्टर साहेब, बरोबर आहे ना. हां, मग इतका प्रिय जीव, एवढा प्रिय जीव आहे, हा जीव जरी संतांच्या पायी ठेवला तरी सुद्धा त्यांच्या उपकारातून उतराई होता येत नाही. म्हणून तर माझे तुकोबाराय सांगतात अभंगाच्या दुसऱ्या हेच मला सुचत नाही. तुकोबाराय सांगतात साधकांना काय द्यावे त्याची व्हावे उतराई, ठेवी तो हा पायी जीव थोडा, जीव जरी दिला ना तरी तो कमी आहे. कारण संतांचे उपकारच तेवढे आहेत, कारण प्रत्येक वेळी जागोजागी जागवलंय आपल्याला. मग जीव देऊन सुद्धा फायदा नाही. साधकांचा प्रश्न आहे तुम्ही जीव द्यायला तयार आहात असं संत करतात काय. संत काय करतात, आपल्या जीवनामध्ये येऊन ते सहज बोलतात, त्याच्याकडून सुद्धा आपल्याला उपदेश भेटतो. जसं की एक ब्राह्मणाकडे एक दादा गेला, एक संत, एक गुरुजींकडे, एक साधूकडे एक साधारण मुलगा गेला. तो मुलगा तोत्रा होता, बोबडा होता, त्याला बोलताच येत नव्हतं. बोलता येत
येत नाही. आता ब्राह्मण दादांना श्लोक शिकवत असताना मध्ये शब्द येत होता ब्राह्मण. आता ब्राह्मण शब्द येत होता, त्या पोरगाला ब्राह्मण म्हणता येत नव्हतं, तो बोबडा होता, बोबडा. हां, आणि बोबडं राहिले की बरीच फजिती होते बरं. बोबडाशनी बरीच फजिती होस. भगवंतानं बनवलेलं आहे, त्यांना दोष देऊन आपलं तेवढं पाप आपल्याला करायचं नाही आहे. कारण ही सृष्टी जगाच्या मालकानं बनवली आहे. जे पण बनवलं आहे त्याचं आहे, म्हणून आपण त्यांना टिंगल करून अजिबात कमी लेखायचं नाही आहे. पण तो मुलगा बोलायला जरा बोबडा होता. ब्राह्मण दादांनी त्याला ब्राह्मण म्हणायला सांगितलं, त्याला ब्राह्मणच बोलता येत नव्हतं. ब्राह्मण बोलता येत नव्हतं. साधू महात्म्यानं सांगितलं, बेटा गाय चारा कशी खाते म्हणला. म्हणे असं बांधून दिल्याच्या नंतर गाय बरोबर चारा खाते. सॉरी, बकरी चारा अशी खाते. म्हणे गाय, म्हणे गव्हांना चारा टाक दे नका, गाय बरोबर खास. म्हणे कार भाऊ गोडा कसा खास. गाय गव्हान मग खास, गोळा कसा मग खास. हा, गोडा गोडा मन भाषा नाही समजी राहिने तुमले. मी सोपी भाषा मा सांग राहिलो ना. मी काय भाषा येस करता पाडदा उल्लुटी यमा पो थोडी सांग राहिलो. गाय जर चारा गव्हाणीत खाते, बैल गव्हाणीत खातो. बकरीला चारा देताना असं बांधून देतात समोर, ती बरोबर खाते. मग घोडा कसा मग घास. तोबरा असतो, बरोबर आहे ना दादाश्री साहेब, तोबरा असतो, बरोबर आहे ना. आता त्या पोऱ्याला सांगितलं, बेटा घोडा जे पण खातो ते कशात खातो रे. म्हणले तोबऱ्यामध्ये. मग आता बोल कशात खातो. म्हणे तोबरा. मग तोबरा म्हण. तो बोलला तोबरा. अरे तोबरा म्हण. तोबरा. अरे मी बोलतो तसा उच्चार कर. पोरगा बोलायला लागला तोबरा तोबरा. अरे तोबरा म्हण. तो ब्राह्मण, तो ब्राह्मण, तो ब्राह्मण, तो ब्राह्मण, तो ब्राह्मण. सहज बोलणे हित उपदेश करुणी साह्यास शिकविती, नाही का. मग साधकांना पटलं. साधकांनी पुन्हा प्रश्न केला, विठ्ठल 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 जय विठ्ठल 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 विठ्ठल. मग आता साधकांना पटवण्यासाठी तुकोबारायांनी एकदम भारी उदाहरण दिलेले आहे की संतांचे किती उपकार आहेत आणि संत जीवाला कसे सांभाळतात. आपण संसारी लोक आहोत. आपण स्तुती करत असताना आपण मायची बापाची स्तुती करतो, केलीच पाहिजे यात शंका नाही. पण संतांच्या मायबापांपेक्षा सुद्धा जास्तीचे उपकार असतात. कारण मायबापांची अपेक्षा असते, जेव्हा मूलबाळ होत नाही तेव्हा तुम्ही देवाच्या मंदिरात जाता, तेव्हा मागणी मागत असताना मागता, देवा काहीतरी कुत्र मांजर होऊ दे रे बा. अर्थात तुम्ही मागणं चुकी नसे ते, पण मागताना तुम्ही म्हणता, देवा काहीतरी कुत्र मांजर होऊ दे. मंदिरमा जातच ना बहिणी, येऊन चांगलं मागत जावा बरं का तुम्ही. हां, आहे तुमना मागामा चुकास, देवबा कुत्र मांजर होते. त्यामुळे देवबा कुत्र मांजर दिदेस. ते मांजरनी मायक डोळ्याला पिलेसनी कुत्रान मायक रातली बुकत फिरत. हां, तुमनी चूक आहे. मंदिरमा जसं मागेले तसंच देवबा देईन. हा असं सांगेल पुरपटच ते असले. मी बी तेच लई येईल, पण आता काय करू, वातावरणच तुम्ही बिघाडली ना पहिला मग. हां, पण काय हरकत नाही. समाजाकडे समाजाची अपेक्षा तुकोबाराय काहीतरी सांगतील, मग ऐका. तुकोबाराय उदाहरण देताना सांगतात, भैया जर मायबाप लेकराला जन्माला घालतील काहीतरी अपेक्षा असते की कमीत कमी माझ्या म्हातारपणाची काठी झाली पाहिजे. बरोबर आहे ना. माझ्या म्हातारपणाची काठी झाली पाहिजे, ही कुठं तरी स्वार्थ आहे. पर संतांना कोणतं स्वार्थ नसतं. हो, संतांचं प्रत्येक जीवावर, जवळ येणाऱ्या प्रत्येक जीवावर किती प्रेम असतं सांगू का. हे लेकुराची हितवाही माऊलीचे चित्त, ऐसी कळवड्याची जाती, ऐसी कळवड्याची जाती, ऐसी कळवड्याची जाती, ऐसी कळवड्याची जाती. लेकुराची हितवाही माऊलीचे चित्त, ऐसी कळवड्याची जाती, ऐसी कळवड्याची जाती, ऐसी कळवड्याची जाती, ऐसी कळवड्याची जाती, ऐसी कळवड्याची जाती,
संतांना काही त्याचा बेनिफिट नाही आहे, फक्त जीवाचा उद्धार झाला पाहिजे हा फक्त हेतू या, नाही का? हो, हा हेतू संतांचा. मग संतांचे किती उपकार आहेत आपल्यावर. आता उदाहरण म्हणून तुकोबाराय सांगतात, ऐका, तुम्हाला बी ध्यान माहीन, सोपं करीन सांग राहिलो आता. एका शेतामध्ये कुटिया बनवलेली, कुटियामध्ये आजूबाजूला आपण काय म्हणतो त्याले, काटे लावलेले होते, कुंपण केलेलं, आपली भाषाમાં काय म्हणतात त्याले, एकदम बरोबर, कोण बोलणं, वा बाबा, वा बाबा, एक नंबर, वळांग. नाही, जोरदार शब्द आहेत या. आणि आयराणी शब्द टिकाडा, बरं लाज नका वाटू देऊ या शब्द बोलानी. हो, आपण वावरमा जातस ना, त्याला काय म्हणतस, भाकर बांधले जातस त्याले न्यारी. हां, शिदोरी मराठी शब्द होय घ्या, न्यारी म्हणतस त्याला न्यारी. हां, बरोबर आहे ना. काही काही शब्द आहे ना शिकासारखाच आहेत बरं. आणि तुम्हाला पाय पडस तरुण भाऊसले सांगस, तुम्ही मराठी शिकाडा तुम्हाला पोरेसले, पण प्रत्येक भाऊले विनंती म्हणे, मराठी शिकाडा, इंग्लिश बी शिकाडा, पण आपली मातृभाषा आहे ना आईराणीना विसर पडू देऊ नका मायबाप. विनंती असेल माझ्या प्रत्येक भावाला, आपला पोरेसले आयराणी येवायला पाहिजे, नाही ते बाकीना पोरेसने अशी पैसे वेगळी सिटीमा चालना घ्यात. त्या मायबापच ना मराठीना दूर दूर तीन काही संबंध नाही. त्या मायबापसले जास्त ना आयराणी मा आयुष्य घे खेडागाव मा, त्यासले कवय तरी सिटी मला जातच नाही. त्या पोरेले बोलायला लावतं, पोरेस सांगे बोलान टाईमले त्याच ना मायबापले सांगतो, मम्मी हो आई मन पोरगा सांगे आयराणी मा नको बोलू बाई, तो आयराणी शिकी जाई, त्याला मराठी बोलत जाय. अरे जी माय ना काय विषय आयराणी मागे, तिना मराठीना काहीच संबंध नाही, तिला मराठी बोलायला लावत. ती मायने बी मराठी तशीच राहस ना. मग भाऊ हाताच्या दडे बस, भाऊ हाताच्या दडे, हाताच्या दडी, होय रे हाताच्या दडी. अको बाकीने मायाच नाही, इथलं परफेक्ट सजेल राहस ना. आमनासारखा असा गली माही जातस ना, दाखला नात्रेले दरी बटत, बाबा मन नातवाच्या मज्जाना जे बाप्पा करून कर भाऊ, बाबांजोड मन दगाड भाऊ, जांबा तुकाराम ओ माडी, जांबा नाही ओ काकू, त्याला ज्ञानबा तुकोबा म्हणतो, ओ मनी सोनचिडी. हा जांबा, होय रे जांबा. जी मायना आहे राहणे संगे काही संबंध नाही, तिले मराठी बोलायला लावतस. मग नातूल तशीच बोलत, भाऊ हाताच्या दडे भट, भाऊ हाताच्या दडे. आणि नेमकं तो पोरे अर्धी मराठी ना अर्धी आयराणी, माझा पसस ना. बाबा विचारच त्याले आजला, भाऊ मी कोणाचा बाबा आहे, मग तो नातू सांगस मनाचा, अय रे मनाचा. दड कोणतंच होत नाही त्यांना काही, भाषा परफेक्ट येवायला पाहिजे. किरण माऊली, मयूर बाबा, भाषा परफेक्ट राहिली तर मजा आहे, नाही ते पोरे फसतच बरं. हो, पोरेसले पक्क बड्या भाषा आपला आडे चालणाऱ्या तरी बड्या भाषा येवायला पाहिजे. कारण मी जो 7वीला होतो ना, मी 7वीला असताना माझा वर्गमित्र, 7वीला असताना 6वा पिरियड चालू होता जॉग्रफीचा. हो, भूगोलचे सर शिकवत होते, सर शिकाडामा एकदम मग्न होतात. अमन मित्र होता बाडू, शेवटतं 2रा नंबरना बेंचवर बटे. बाडू मागला बेंचवर बसेल, बाडूनं पोट दुखायला लागणं, पण बाडूला माहीतच नाही, कारण बाडू बी दाखवला ते म्हातारा बाबासनी भाषा ऐकेल होते त्यांनी. आता ते बाडूले पोटमा दुखायला लागणं, बाडूला समजे काही नाही, याचं जा नाही भाऊ काय सांगू असं. बाडूला असं वाटणं, मन आजला ते सांगस ना जाळा बसायला जावा ना, ते बरोबर होई बुवा असं, कारण मन बाबा मन राय ना बुवा. जुना म्हातारासनी भाषा, झाडा बसायला जावा ना, परसाकडले जावा ना, त्यानं पक्का ऐकेल होतं. पोटमा काही निघणी, सर शिकाड राहतात, बाडू उठना म्हणे, सर म्हणे काय रे, म्हणे झाडाला जायचंय. बाड्या कालबट रे, अख्खा आयुष्य पडेल रे, जाण नसे कालबट. बाड्या खाले बटी या, आको पोटमा काही होणे म्हणे, सर झाडाला जायचे. बाड्या खालबट रे, अख्खा आयुष्यभर जाणच पडी रे, शिकणार नाही ते कालबट. बाड्या खाल बशी घ्या, आखो काही निघणे म्हणे, सर झाडाला जायचे. तू खाले बस रे, खाले बस रे, शिकिले रे, पूर्ण आयुष्यभर झाडावंच लागेल मूर्खा खाली बाईस. पोऱ्या खाले बटी घ्या धाकमा, 5 मिनिटामा वर्गाना पोरे म्हणे, सर म्हणे काय, म्हणे आपला रूम ना परफ्यूम चेंज होई घ्या. काय वगैरे म्हणे, बाडूने पराक्रम कर टाका. काय म्हणे बाडूना चड्डीना कलर बदली घ्या. सर जोडे उन्हात म्हणे, का रे तू 7वीचा पोरगा आहे रे.
हा तुला अक्कल पाहिजे बाड्या. तू वावडा पराक्रम कर टाका तू सोबत भरते टोकतार मागे शब्द भरते सांगतार भाऊ बाळू म्हणे सर तुम्हाला अर्धा तास पण रावण्या करा ना मला झाडाला जायचे हे झाडाला. अरे त्याला झाडानं नाही रे काका त्याला संडास न म्हणता रे. हां भाषा उनी ते बरं आहे नाही तर बयाना हलवतच बरं पोरलेची काढच्या ते बड्या भाषाचं नॉलेज राहू द्या. विठ्ठल 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 काय लायलो होतं मग ते कुटियान जोडे. हां आत्ते बरोबर आहे वडांग. हो ते काटे लावलेले आहेत म्हणजे काय कुंपण केलेलं आहे त्याला आपल्याकडे पहिले खय म्हणत खय. हां कुंपण केलेलं आहे मध्ये गाय पण बांधलेली आहे आणि कुटिया होती. कुटियामध्ये एका मायचं लेकरू पण होतं झोडीमध्ये झोपलेलं. झोक्यात बाळ झोपलेलं आहे 4-6 महिन्याचं. माय पण वावरमा निंदाल जायला होती. गाय व्यालेली तिचं वासरूही तिथं होतं. आजूबाजूला काटा लायलेत मजमा कुटिया बी आहे आणि मधमा गायनं वासरू बी बांधलेले आणि मायने लेकरू बी जोई मासे. त्या कुटियाला आग लागली. हां वडांग शिलगाला लागणे. गायनं पण लक्ष घे मायनं बी लक्ष घे. माय म्हणस कुटिया म्हण लेकरूशे आणि गाय म्हणस मधमा म्हण वासरू पण आहे. दोन्ही पळत उन्यात आजूबाजू त्यांनी जाड लागेल शे. गायनी देख नाही गायनी डायरेक्ट मध्ये उडी मार दिनी आणि माय आजूबाजू ते आराया मारे शिल गेलो तर मी जर कुदाल गुत मी शिल घेत असो आराया मारे नुसती जित राह थोडे व भाऊ कोणतरी अरे म्हणा पोरे यार मधमा कोणतरी वाचाडा रे. माय आराया मार ती गायनी कोणा सारा लिना नाही डायरेक्ट स्वतीना जीव धोकामा टाकीशने उडी मारीशने तिनं वासरं वाचाड. तुका म्हणे वत्स देनो वेची चित्ती तैसे मज येते सांभाळीत नाही का. जसं गायनं वासराला सांभाळलं तसे संत प्रत्येक जीवाला सांभाळतात असं या अभंगातून तुकोबाराय स्पष्ट मत मानतायत. म्हणून तर तुकोबाराय सांगतात संतांचे आपल्यावर उपकार आहेत. अभंगाच्या प्रथम चरणात काय सांगू संतांचे उपकार काय सांगू संतांचे उपकार. प्रयत्न केलेला आहे. आता सगळ्यांनी काय करायचं हाताने टाळी मुखाने नामचिंतन. सगळ्यांनी टाळी वाजून भजन गायचे. जो टाळी वाजून भजन गाणार नाही त्याला त्याच्या बाजूवाल्याची शपथ रे भाऊ. म्हणजे चिंता राहत नाही राहिले म्हण रे हो आपा मी उपडी जासो म्हण रे काका. सगळ्यांनी अंतकरणापासून देवाची भक्ती करायची. हाताने टाळी मुखाने नामचिंतन. महाराजजी विठोबा रकुमाई विठोबा